गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक्कमाळीला रेशमी मोशाल दोरा ग. या चिक्कमाळीला रेशमी मोशाल दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ उभी ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ उभी ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. अशा चिक्कमाळीला हिऱ्याचे 8 पदर ग. अशा चिक्कमाळीला
पूजपाठाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटा ग. नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर. आज गणेश जयंती. गणेश जयंती का साजरी केली जाते याचे मी आज आपणास मराठीतून महत्व माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मागे गणेश जयंती 2026 तारीख आणि मुहूर्त. उदय तिथीनुसार मागे गणेश जयंती 22 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. यावेळी गणपतीच्या पूजेच्या वेळी सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 पर्यंत असेल. गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तासाचा शुभ मुहूर्त असून भक्त या वेळेत गणपतीची 5 प्रतिष्ठा पूजा करू शकतात. माघ गणेश जयंती महोत्कट विनायकाचा अवतार. भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो, तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने महोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता. दुष्ट देवांतक आणि नरांतकांचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी म्हणजे काय? मागे गणेश जयंती, ज्याला माघ विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते, ते विघ्न दूर करणारे आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या भगवान गणेशाची जयंती आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जाणारा हा शुभ दिवस समृद्धी, यश आणि नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी समर्पित आहे. 2026 मध्ये गणेश जयंती 22 जानेवारी रोजी येते. उत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीने मूर्तीची मध्यभागी गणेश स्थापना केली जाते. गणेश उत्सवाची माहिती काय आहे? श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे हे एक धार्मिक व्रत आहे. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेश जयंतीची कथा काय आहे? भगवान शिव यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रतिज्ञा केली. त्यांनी त्यांच्या शिव्यांना पहिल्या जिवंत प्राण्याचे डोके शोधण्याची सूचना केली, जेणेकरून ते भगवान गणेशाच्या शरीरावर बसू शकतील. त्यांचे भक्त गणेशाला पुन्हा जिवंत करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर बसलेला बाळ हत्तीचे डोके घेऊन परत आले. मागे गणेश जयंती आध्यात्मिक सार. त्यांचे हत्तीचे डोके ज्ञानाचे प्रतीक आहे. या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा केल्याने भक्तांना आठवण होते की देवी मार्गदर्शनाने ते सर्व अडथळे पार करू शकतात. मग ते त्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा आध्यात्मिक जीवनात असोत.
टिळकांनी गणेश उत्सव कधी सुरू केला? उत्तर 1893 मध्ये पुण्यात सुरू झालेल्या पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नव्हता, तर समाज जागृती आणि स्वातंत्र्य चळवळीचा पाया ठरला. या ऐतिहासिक प्रवासाची कहाणी जाणून घ्या. गणेश चतुर्थीचे दोन प्रकार आहेत. दोन चतुर्थीचे प्रकार. प्रत्येक महिन्याला शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायकी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी म्हणतात.